नमस्कार. देशात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू असताना आपण आता त्या गावात आहोत जिथून केंद्रातल्या यूपीए सरकार विरोधी लाटेचा जन्म झाला. हे गाव आहे राळेगण सिद्धी आणि आपल्या सोबत आहेत अण्णा हजारे. अण्णा नमस्कार. नमस्कार. सगळ्यांच्या मनात हाच प्रश्न आहे की अण्णा आहेत कुठे. कारण 2011 साली तुम्ही जी चळवळ केली लोकपालासाठी, त्यानंतर असं वाटलं होतं की या लोकसभा निवडणुकीमध्ये अण्णा महत्त्वाची भूमिका निभावतील. पण अण्णा कुठेच दिसत नाहीयेत, कुठे प्रचार करत नाहीयेत, कोणाच्या बाजूने नाही, विरोधात नाही. अण्णा आहेत कुठे, करतायत काय? नाही, पक्षावर पार्ट्या आता जे वादळ आहे निवडणुकीचं आणि त्याच्यामध्ये जो तो सत्तेच्या मागे लागलेला आहे. प्रत्येक पक्ष आणि पार्टी सत्ता कशी हस्तगत करता येईल येन केन प्रकारे सत्तेवर येणं बस. आणि त्यासाठी आज चित्र दिसतंय आपल्याला. तो गुंड आहे, भ्रष्ट आहे, व्यभिचारी आहे, लुटारू आहे, अशा लोकांना सुद्धा तिकीट देण्याचं काम चालू आहे. आता ह्या निवडणुकामध्ये सुद्धा असे दागी लोक थोडी नाहीत. जे वाईट उमेदवार तुमच्या दृष्टीने आहेत त्यांच्या विरोधात तुम्ही प्रचार करणार होते, ते पण नाही केला तुम्ही? नाही, त्यांच्या विरोधात प्रचार करायचा नाही. निर्लेप जर निवडणूक करायची असेल आणि घटनेप्रमाणे करायची असेल तर आम्ही आता देशातले काही लोक याचा प्रचार आतापासून सुरू करणार. निवडणूक झाली, नवीन सरकार सत्तेवर आलं की आमच्या प्रचाराला सुरुवात होईल. तुम्ही नवीन सरकारबद्दल बोलताय. कोणाचं सरकार येईल आपल्याला माहिती नाही, पण सगळीकडे चर्चा अशी आहे आणि जे ओपिनियन पोल्स आहेत त्याच्यामधून असं दिसतंय की एनडीए बरंच पुढे आहे काँग्रेस किंवा यूपीएपेक्षा आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याची दाट शक्यता आहे. तर या पूर्ण सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं बघतात? नरेंद्र मोदी या व्यक्तीबद्दल तुमचं काय मत आहे? नरेंद्र मोदी ही व्यक्तीबद्दल माझं दुमत नाही, पण त्यांच्या पार्टीमध्ये लाखो लोक जे सभासद आहेत ते सर्व नरेंद्र मोदी नाहीत. त्यांच्यात वाईट वृत्ती नसेल असं कसं म्हणता येईल? एक नरेंद्र मोदी सगळ्यांना कसं कंट्रोल करू शकेल? पण नरेंद्र मोदी चांगले आहेत असं तुम्हाला वाटतं का? वैयक्तिक चांगले आहेत. इंडिव्हिज्युअल त्यांचा ते आमदार असताना तेव्हापासून माझा सन्मान झाला होता. बाकी ते ह्या देशाला उज्ज्वल भविष्य देऊ शकतील पार्टीच्या माध्यमातून याच्यावर माझा विश्वास नाही. म्हणजे तुमचं म्हणणं आहे नरेंद्र मोदी व्यक्ती म्हणून चांगले आहेत? व्यक्तिमत्व नाही, पण पार्टी म्हणून ते देशाला उज्ज्वल भविष्य देऊ शकतील. जर देऊ शकणार असते तर गुजरातमध्ये सशक्त लोक आयुक्त का केलं नाही हा प्रश्न आहे. जर तुमच्या मनात आहे ना देश बदलायचा तर सशक्त लोक आयुक्त तुम्ही करायला पाहिजे होता. का केला नाही हा प्रश्न आहे. भ्रष्टाचार मुक्त भारत निर्माण व्हावं आज जे तुम्ही म्हणता, यापूर्वी भारताची परीक्षा शीतावरून एक असे पावलं तुम्ही उचलली असती तर लोकांना कळलं असतं की खरोखरच हा माणूस भ्रष्टाचार मुक्त भारत निर्माण करणार आहे. पण ज्या पद्धतीने तुम्ही केंद्रातल्या यूपीए सरकार विरुद्ध आंदोलन केलं, तसेच नरेंद्र मोदींवर सुद्धा काही भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. नरेंद्र मोदी हे काही विशिष्ट उद्योग समूहांशी संधान साधतात आणि त्यांना स्वस्तात सरकारी जमिनी देतात असा काँग्रेसने आरोप केलाय. नाही, काँग्रेसने काय की हे पक्ष आणि पार्ट्यांचे आरोप प्रत्यारोप होत राहतात. हे त्याच्याकडे मी एवढं आतमध्ये जाऊ इच्छित नाही. कारण जो तो एक दुसऱ्याला हा तसा तो तसा, याने त्याला निशाणा केलं, त्याने याला निशाणा केला, दोघांनी तिसऱ्याला निशाणा केला, हे याच्या आतमध्ये जाऊ इच्छित नाही मी. पण एक गोष्ट आम्हाला पाहावी लागेल की नरेंद्र मोदी जरी सत्तेवर आले तरी या देशामध्ये जो बदल घडवून आणायचा असं जर त्यांच्या मनात असतं तर आम्ही 17 मुद्दे दिले होते ना त्यांना, जो देश बदलणारे मुद्दे होते, त्याचं उत्तर नाही दिलं त्यांनी. जर तुमच्या मनात आहे की देश बदलायचं तर हे मुद्द्यावरती काय ॲक्शन नाही तुम्ही घेतलं की आमची तयारी आहे हे सगळं करायची. त्यांनी 17 मुद्द्यांना पाठिंबा नाही दिला. पण तुम्हाला असं वाटतं का की वैयक्तिक पातळीवर नरेंद्र मोदी स्वच्छ आहेत? जसं तुम्ही पृथ्वीराज चव्हाणांबद्दल म्हटलं होतं की हा माणूस म्हणून चांगला आहे असं तुम्ही म्हणाला होतात, तसे नरेंद्र मोदी चांगले आहेत असं तुम्हाला वाटतं का? ते भ्रष्टाचार मुक्त आहेत असं वाटतं का? आता जर
चांगले आहेत, स्वच्छ आहेत असं म्हणावं. तर मी गुजरातमध्ये गेलो होतो, एवढ्या लोकांच्या तक्रारी होत्या भ्रष्टाचाराबद्दल. कसा विश्वास ठेवायचा प्रश्न आहे. म्हणजे नरेंद्र मोदी भ्रष्टाचार मुक्त आहेत यावर तुमचा विश्वास नाही, नाही? भ्रष्टाचार मुक्त ते असतील नसतील माहीत नाही, पण भ्रष्ट लोकांना पाठीशी घेऊन चालणार ना. जर नाही जायचं तर मग तुम्ही सशक्त लोक आयुक्त का नाही केला? असे काही कठोर कायदे का नाही केले? मग इथे कुठेतरी नरेंद्र मोदी हे मनमोहन सिंगांसारखेच आहेत असं वाटतं का, की जे स्वतः कदाचित भ्रष्टाचार करत नसतील पण ते भ्रष्ट लोकांना पाठीशी घालतात? पक्ष आणि पार्टी म्हटलं आणि सत्ता सांभाळायची म्हटलं की काही वेळेला हे करावंच लागतं. जसं आता मनमोहन सिंग चांगला माणूस, पण रिमोट कंट्रोल चुप बैठो ना तो कान काटेगा. अण्णा, तुम्ही रिमोट कंट्रोलवरूनच अजून एक गोष्ट सांगितली होती, मी वृत्तपत्रांमध्ये वाचली, की किमान नरेंद्र मोदी सरकारमध्ये एक गोष्ट चांगली असेल ते म्हणजे कोणी रिमोट कंट्रोल चालवणार नाही असं तुम्ही म्हणाला होता. तर नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे? नाही नाही, रिमोट कंट्रोल चालवणार नाही असं नाही. तर तो आता जे त्यांचं भाषणं चाललेले आहेत, जी भाषणं ऐकून चाललेले आहेत, ते भाषणातून एक दिसतं की त्यांना असं वाटतं काहीतरी चांगलं व्हावं, पण ते कितपत करू शकतील? शेवटी पक्ष आहे, पार्टी आहे. एवढ्या पार्टीमध्ये लाखो लोक आहेत, त्याच्यातही रिमोट कंट्रोल नसतील कशावरून? नरेंद्र मोदींचं रिमोट कंट्रोल कुठे असेल असं तुम्हाला वाटतं? उद्योगपतींच्या हातात की नागपूरमध्ये RSSच्या मुख्यालयाच्या हातात? नक्की कुठे असेल माहीत नाही, पण दोन्हीपैकी कुठेतरी असणार. कारण नरेंद्र मोदींचे हेच विचार आहेत की मोठे मोठे कारखाने ह्या देशात यायला पाहिजे, मोठे मोठे उद्योग यायला पाहिजे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महात्मा गांधी म्हणत होते, गावाला एकाही माना आणि गाव केंद्रबिंदू मानून नियोजन करा. त्यावेळेला काही लोकांना वाटलं की नाही, शहर केंद्रबिंदू आम्हाला केंद्रबिंदू मानावं लागेल. आज काय स्थिती आहे? एवढ्या कंपन्या आल्या, एवढ्या फॅक्टरी आल्या, काय घडलं? देशाची अर्थव्यवस्था तर बदलली नाही. या देशाची अर्थव्यवस्था आज एवढी ढासळली की रुपयाची किंमत वाढत नाही, ती कमी होत चाललेली आहे. कंपन्या ह्या देशात फक्त कंपन्या येऊन हा देश पुढे जाणार नाही. आम्हाला शेवटी जसं आता राळेगण आहेत, हिवरे बाजार आहेत, असे काही गावं आहेत, लोक स्वावलंबी झाले, हाताला काम गावात निर्माण झालं. हा रस्ता होता, या देशाला पुढे नेण्याचा हा रस्ता होता. तो रस्ता चुकला आणि तेच काम आता तुमचे नरेंद्र मोदीजी विचार करतात पंतप्रधान होणं. पंतप्रधान झाल्यानंतर पुन्हा जर इंडस्ट्री डोक्यात बसली तर पुन्हा रिमोट कंट्रोल कोणाच्या तरी हातात राहणार. मग यांच्यामध्ये साटलोटं निर्माण होतं असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे जर या उद्योगपतींना मोदी मदत करतात तर अर्थातच त्या उद्योगपतींना पण काहीतरी मोबदला हवा असणार आहे. दुसरं काय कारण आहे? मग तुम्हाला हा देश बदलायचा आहे, जर देश बदलायचं हे तुमच्या डोक्यात असेल तर हे साटलोटं होण्याचं काय कारण आहे? आज एवढे सगळे लूट चाललेली आहे, करोडो रुपयाची लूट चाललेली आहे, हे कशामुळं? काहीतरी साटलोट आहे ना, म्हणून ही लूट होते. म्हणून आज नरेंद्र मोदी आले काय आणि कोणी आले तरी हे कितपत बदलतील शंका आहे. त्यासाठी जनशक्तीचा दबाव हाच एक पर्याय आम्हाला चांगला दिसतो. तुमचं नरेंद्र मोदींबद्दल व्यक्तिशः थोडं बरं मत आहे असं तुमच्या बोलण्यावरनं मला लक्षात येतं आहे. पण याच्यामध्ये अजून एक मुद्दा आहे, तो म्हणजे सेक्युलरिझमचा. कारण नरेंद्र मोदींच्या अवतीभोवती जी माणसं आहेत आणि स्वतः नरेंद्र मोदींवरती सुद्धा आरोप झाले आहेत, ते म्हणजे गुजरात दंगलींच्या बद्दलचे. या पूर्ण प्रकाराकडे तुम्ही कसं बघतात? एक काय की आता गुजरातमध्ये ज्या दंगली झाल्या त्याच्यानंतर ते कोर्ट मॅटर झालं, न्यायालयीन मुद्दा झाला. आता न्यायालयीन मुद्द्यावरती जोपर्यंत न्यायव्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था आहे देशातली, त्या न्यायव्यवस्थेचा निकाल असेल त्याच्यावर आम्हाला विश्वास ठेवायला. म्हणून ते कितपत बरोबर होतं चूक होतं मला कल्पना नाही. त्याच्यावर गाजावाजा खूप झाला. काही लोकांनी नरेंद्र मोदीलाही दोषी धरलेला आहे. त्यांनी सांगितलं की कोर्टाचा निकाल येईल त्यावेळेला आम्ही पाहू.
तर त्याच्यावर नक्की असं ठामपणे आपल्याला बोलता येणार नाही की ती दंगल घडली ती नरेंद्र मोदी त्याच्यात सामील होते किंवा नव्हते त्याच्यात ते सामील होते किंवा नव्हते ते माहीत नाही, पण त्यांनी राजधर्माचं पालन केलं असं तुम्हाला वाटतं का? नाही, ही एक मुद्दा मर्यादित हा एक मुद्दा आहे. पण आज जर आपण पाहिलं तर या देशामध्ये जात पात धर्म वंश हे भेद वाढलेले सगळे. जात धर्म वंश याचं विष जे पेरलेलं आहे या पक्षपार्ट्याने तर पेरलेलं आहे. याला काय कारण आहे? माणसांच्या मनात काही नसतं. पण आज आमच्या देशामध्ये हे जातीवादाचं विष जे पेरलेलं आहे याला पक्षपार्ट्या जबाबदार आहेत, फक्त मतासाठी. असं आमचं स्पष्ट मत आहे त्याच्यात की नाही तर लोकांच्या मध्ये काहीच नसतं. घटनेप्रमाणे इंडिव्हिज्युअल माणूस जर निवडून गेला असता तर या देशामध्ये जातीवाद फोफवला नसता, जातीवादाचं विष पसरलं नसतं. तुमचं आणि अरविंद केजरीवालांचं नेमकं आता नातं काय आहे? म्हणजे तुम्ही कधी त्यांच्या विरुद्ध बोलतात, पण ते दिल्लीत निवडून आल्यानंतर तुम्ही त्यांचं तोंड भरून कौतुक सुद्धा केलं होतं. मुख्यमंत्री झाले, एक तर 6 मंत्री, आणि त्याच्यात सगळेचे सगळे रस्त्यावर भरले उपोषणाला. एक घटना वगैरे काही आहे की नाही? एक मुख्यमंत्री आणि सगळे मंत्री रस्त्यावर बसतात. अण्णा, तुमचा जरी पक्ष पार्ट्यांना विरोध असला तरी तुमचे एकेकाळचे 2 जवळचे सहकारी हे पक्ष पार्ट्यांमध्ये गेले आहेत आणि तेही नरेंद्र मोदींच्या पार्टीमध्ये किंवा जवळ गेले आहेत. त्यातले एक आहेत VK सिंग जे भाजपमध्ये गेले आणि दुसरे आहेत किरण बेदी ज्या आता भाजपमध्ये जाण्याच्या मार्गावर आहेत. तर तुमचं त्यांच्याशी काही बोलणं झालं का? आपण किरण बेदींबद्दल आधी बोलूयात. मी इथेच राळेगणमध्ये काही महिन्यांपूर्वी आलो होतो, त्यावेळेस त्या तुमच्यासोबत उपोषणाला बसल्या होत्या. आता त्या नरेंद्र मोदींची पाठराखण करतायत. तर भाजपला पाठिंबा देण्यापूर्वी त्यांनी तुमच्याशी काही चर्चा केली का? नाही, मला ही गुणगुण लागली होती तेव्हा मी त्यांना विचारलं की मला ऐकायला मिळालं की तुम्ही भाजपमध्ये जाणार आहेत. ते म्हणे नाही, मी कुठल्या पक्ष पार्टीत जाणार नाही, आमचं आंदोलन हा मार्ग आहे, तोच राहणार, असं मला म्हणाले होतं. आता माहीत नाही काय आहे ते. त्या जरी भाजपमध्ये गेल्या नसल्या तरी त्या दररोज नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर करतात. गडकरींच्या ट्विटर हँडलवरून असं सांगण्यात आलं होतं की त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाच्या भाजपच्या उमेदवार असू शकतील. त्याबद्दल त्यांनी डिनायल पण दिलं नाहीये. तर त्या भाजपमध्ये जाण्याच्या मार्गावर आहेत असं दिसतंय. त्या भाजपमध्ये गेल्या तरी तुमचे आणि त्यांचे संबंध राहतील का? नाही, पक्ष पार्टी आली की मग तिथे थोडं अवघड पडतं. आता आमचा कुठल्याही पक्ष पार्टीशी संबंध नाही म्हणून समविचारी माणसं आम्ही एकत्र येऊन संघर्ष करत असतो. पण पक्ष आणि पार्टीचा शिक्का लागला की मग आम्हाला त्यांच्या जवळीक साधणं थोडंसं अवघड पडेल. मग VK सिंगांच्या बाबतीतही तेच झालं? तेच आहे. VK सिंगसुद्धा सुरुवातीला त्यांनी असं मला सांगितलं होतं की आपण चळवळीच्या माध्यमातूनच देशात फिरू, आणि माझ्याबरोबर अनेक राज्यात ते होते. पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड अशा काही राज्यात ते माझ्याबरोबर आले. मलाही वाटलं होतं की ते पक्ष आणि पार्ट्याकडे जाणार नाहीत, संघर्ष हाच रस्ता राहील. पण पुढे त्यांच्या मनात काय आलं माहीत नाही, ते पुन्हा भाजपाकडे गेले. पण अण्णा, तुम्ही म्हणताय की या दोघा जणांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश केला किंवा जवळ गेले, पण ही दोन्ही माणसं ही भाजपच्या विचारांशी एक प्रकारची आत्मीयता त्यांच्या मनामध्ये होती, हे सगळ्यांना ठाऊक होतं. हे तुम्हाला आधी ठाऊक नव्हतं का? नाही, मला काही आम्ही ते चर्चाच नाही ना. मी दोघांशी बोललो होतो आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्ही कुठं पक्ष पार्ट्यात जाणार नाही. आणि तुम्ही विश्वास ठेवला त्यांच्यावर? विश्वास ठेवावाच लागतो. कारण काय की ईश्वराने एक गोष्ट चांगली केलेली आहे की तुमच्या मनात काय ते मला कळत नाही आणि माझ्या मनात काय ते तुम्हाला कळत नाही. हे जर आधीच कळलं असतं तर सगळे घोटाळे झाले असते देशभर. पण अण्णा, अरविंद केजरीवालांच्या मनात काय होतं हे तुम्हाला थोडंसं आधी कळलं आणि म्हणून तुम्ही त्यांच्यापासून दूर जायला सुरुवात केली? बिलकुल. त्यांनी मला सांगितलं होतं की पार्टी काढायची. म्हणजे त्यांचं असं मत होतं की आपण जे आंदोलन करतो सरकार त्याला दाद देत नाही, म्हणून आपणच आतमध्ये गेलं पाहिजे.
आणि असे कायदे केले पाहिजे. म्हटलं तुम्हाला जायचं तुम्ही जा, पण माझा मार्ग आंदोलन आहे, त्या आंदोलनाच्या मार्गातूनच मी जाईल. म्हणून मी माझा मार्ग चालू ठेवला, त्यांनी पक्ष काढला. आता त्यावेळेला माझ्यासमोर हेच प्रश्न होते आणि मी त्यांना विचारले होते, तुम्ही पक्ष काढताय, पार्टी काढताय, त्या पार्टीत येणारे लोक चारित्र्यशील आहेत की नाही, त्याचे आचार विचार शुद्ध आहेत की नाही, हे पाहण्याचं तुमच्याकडं काय डिग्री आहे, तेवढं मनुष्यबळ तुमच्याकडे आहे का? त्यांनी एक अंतर्गत लोकपाल तयार केलाय अशी बातमी होती, हे तपासून पाहण्यासाठी. शेवटी काय घडलं, त्यांनी पार्टी काढली, आमचे रस्ते वेगळे झाले. आजही तुम्ही पहा की जी स्वप्न पाहतात की आतमध्ये जाऊन लोकपाल आणायचा, ते झालं नाही. पण आंदोलनामुळे लोकपाल आला. म्हणजे ह्या देशाचा इतिहास आहे, गांधीजीच्या पूर्वीपासूनचा इतिहास आहे. या देशाला चळवळींपासून, आंदोलनापासून जे भविष्य मिळेल ते पक्ष आणि पार्ट्याकडून नाही मिळणार. ते फक्त रस्ते करतील, धरणं बांधतील, हे बाकीच्या गोष्टी करतील. व्यवस्था परिवर्तन जे आहे ते पक्ष आणि पार्ट्या नाही करू शकत. अरविंद केजरीवाल दिल्लीमध्ये मुख्यमंत्री म्हणून निवडून आले आणि त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी 49 दिवसांमध्ये त्यांनी सत्ता सोडली. या पूर्ण प्रकाराकडे तुम्ही कसं बघता? नाही, मी त्यांना आधी सांगितलं होतं की तुम्ही घाई करायला नको होते. काय की दिल्लीमध्ये एक आंदोलन झालं, देश उभा झाला, एक वातावरण तयार झालं. जरी त्यांनी पक्ष आणि पार्टी काढली तरी त्या वातावरणाचा परिणाम समाजात होता आणि म्हणून त्यांना दिल्लीमध्ये यश मिळालं. आता त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की आता फक्त दिल्ली केंद्रित करा आणि 5 वर्ष दिल्लीला मॉडेल करा. पण त्यांच्या डोक्यात पंतप्रधान शिरला आणि मध्येच त्याने राजीनामा देऊन टाकला मुख्यमंत्री पदाचा. ती चूक झाली असं वाटतं चूक तुम्हाला? झाली ती. मी त्यांना बोललो सुद्धा, एवढी घाई करायला नको होती. ते ज्यावेळेला मला भेटायला आले त्यावेळेला मी त्यांना सांगितलं होतं की ही एवढी घाई करायला नको होती. आधी तुम्ही आणि मी त्यांना स्टेटमेंटही करूनही सांगितलं होतं की 5 वर्ष दिल्लीला मॉडेल करा, 2019 तुमची सत्ता असेल, फक्त दिल्लीला मॉडेल करा. पण त्यांच्या डोक्यात पंतप्रधान शिरल्यामुळं. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की अरविंद केजरीवाल हे पंतप्रधान होण्याची घाई करतायत आणि म्हणून त्यांचं दिल्लीचं बिलकुल सरकार? एवढी घाई करायला नाही पाहिजे, स्लोली जायला पाहिजे. कारण जनतेचा विश्वास संपादन करायचं म्हटलं तर एवढी घाई करून चालत नाही. आता तुम्ही मुख्यमंत्री झाले, एक तर 6 मंत्री आणि त्याच्यात सगळेचे सगळे रस्त्यावर भरले उपोषणाला. एक घटना वगैरे काही आहे की नाही? एक मुख्यमंत्री आणि सगळे मंत्री रस्त्यावर बसतात. ते तुम्हाला पटलं नाही? बिलकुल नाही. मी त्यांना सांगितलं की हे ठीक नाही केलं. पण त्यात काय गैर होतं? गैर हे होतं की तुम्ही रस्त्यावर उपोषणाला बसता आणि लोकांना त्रास देता. त्या ट्रेन बंद कराव्या लागल्या, त्या लोकांचे हाल झाले, रस्ते ब्लॉक झाले, तिथं लोकांचे हाल झाले. सत्याग्रह असा करावा की आत्मक्लेश आपण करावा आणि संवेदना जनतेला व्हाव्यात. म्हणजे आम्ही तुमचं जनतेला त्रास द्यायला लागलो. म्हणजे तुमचं म्हणणं होतं त्यांनी जंतर मंतरला किंवा रामलीला मैदानात जाऊन करायला हवं. कुठंतरी करायला पाहिजे, जिथे जागा दिलेल्या आहेत त्या ठिकाणी करायला पाहिजे. असं रस्त्यावर यायचं आणि रस्त्यावर लोकांना त्रास देऊन करायचं हे बरोबर नव्हतं. मी त्यांना सांगितलं की पाऊल चुकीचं झालं. अण्णा, तुम्ही त्यांना वारंवार अनेक गोष्टी सांगत होत्या असं आता लक्षात येत आहे. तुमचं आणि अरविंद केजरीवालांचं नेमकं आता नातं काय आहे? म्हणजे तुम्ही कधी त्यांच्या विरुद्ध बोलतात, पण ते दिल्लीत निवडून आल्यानंतर तुम्ही त्यांचं तोंड भरून कौतुक सुद्धा केलं होतं. नेमकं तुम्हाला अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल आत्ता काय वाटतं? नाही नाही, विरोध म्हणजे असा काही वाद आहे म्हणून विरोध नाही. आपण एक समाजाचं काही चांगलं भलं करता येईल अशा दृष्टीने काही चूक झाली तर बोलणं गैर नाही. त्या चुका सुधाराव्यात तुम्ही, हा त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन आहे. म्हणजे तुमचा मनोमन पाठिंबा आहे केजरीवालांना? मी तर पहिल्यापासून सांगत आलो की तो त्यागी माणूस आहे. घरबार त्यागून सगळं समाजासाठी झटत आला. फक्त काही वेळेला जी पावलं चुकतात मग तिथं आम्हाला बोलावं लागतं. आणि तुम्ही बोलतात?
बोलतो. मग अण्णा, तुम्हाला जर एवढं त्यांच्याबद्दल वाटतं, ते त्यागी आहेत असं तुम्हाला वाटतं, तर त्यांना तुम्ही मदत का करत नाहीत जाहीरपणे? त्यांना तुम्ही या गोष्टी चुकल्यानंतर सांगण्यापेक्षा आधीपासून त्यांच्यासोबत का नाही जात? आता ते वाराणसीची निवडणूक लढतायत, ती एक मोठी निवडणूक आहे. तिथे तुम्ही जाऊन त्यांना का नाही सांगत या गोष्टी? नाही नाही, हे जर सांगायला गेलो आज, तर आज त्यांची इमेज दिल्लीचा मुख्यमंत्री झाले त्यावेळेला जी इमेज होती, ती इमेज आज कमी होत चालली त्यांचे पावलं चुकल्यामुळं. आता अशा अवस्थेत मी गेलो तिथे तर त्याचा दाग मलासुद्धा लागेल, म्हणून मी जवळ जात नाही. दुरून आपल्याला काय सांगायचं ते सांगायला. पण त्या चुका होण्याआधीच का नाही तुम्ही त्यांना सावध करत? हा, पण ते काय करणार आहे आधी कळतच नाही. अचानकपणे निर्णय घेतात, आपल्याला कळत मी नसतं. तुम्हाला विश्वासात नाही घेत. आता तुम्ही पहा, ज्या लोकांना तिकीट दिलेत, त्या तिकीट दिलेल्या लोकांसुद्धा दागी लोक आहेत असं स्पष्ट झालं. त्यांना विचारलं सुद्धा लोकांनी की अशा भ्रष्ट लोकांना तिकीट का दिलं. त्यात ते 2 लोकांना त्यांनी परत काढलं आणि बाकीच्यांचे 10 लोक आम्ही काढणार आहेत. ही पाळी का यावी, हा प्रश्न मी आधी विचारला होता की तुमच्या पार्टीत येणारे लोक चारित्र्यशील आहेत की नाही हे मोजमाप करायचं तुमच्याकडे काय यंत्रणा आहे. म्हणून त्याला घाई केल्यामुळं झालं ते. तुम्ही 5 वर्ष जर थांबला असता तर 5 वर्षात देशभर यंत्रणा उभी झाली असती आणि त्या राज्यात जी माणसं पुढे येणार आहेत तुमच्या पार्टीशी जोडण्यासाठी, त्याला तुम्हाला पडताळणी करता आली असती. तो खरोखर चारित्र्यशील आहे की नाही, काय त्याच्यामध्ये दोष आहेत, हे सगळं पाहता आलं असतं. पण अरविंद केजरीवाल व्यक्तिशः चांगले आहेत, त्यागी आहेत असं तुम्हाला वाटतं. मग त्यांना व्यक्तिशः का तुम्ही मदत करत नाहीत? ते आता वाराणसीची महत्त्वाची लढाई लढतायत, तिथे जाऊन तुम्ही प्रचार करणार का? नाही, आता ते व्यक्तिशः राहिले नाही ना. आता पार्टीचा शिक्का लागला. तुम्ही प्रचार नाही करणार? पार्टीचा शिक्का नाही, कारण घटना पक्ष आणि पार्टीला मान्यताच देत नाही. हे आज चाललेल्या निवडणुका या घटनाबाह्य आहेत. पण अण्णा, तुम्ही जर असं सारखं सारखं म्हणताय की या सर्व गोष्टी घटनाबाह्य आहेत, तर मग त्याच्या विरुद्ध तुम्ही कोर्टात का नाही जात? जर एखादी गोष्ट घटनेच्या कोर्टात गेलं विरोधात तरी असेल? कोर्टातही हे सांगलं ना, जसं निवडणूक आयोगाकडे गेलं की तुम्ही मान्यता का देता पक्ष आणि पार्ट्याला, तेव्हा आता काही करू शकत नाही. तीच अवस्था न्यायालयाची आहे. तुमचा न्यायालयावर एवढे वर्ष विश्वास नाही? झाले. तुमचा आणि न्यायालयावर न्यायालय विश्वास आता नाही? न्यायालय ते करू शकत नाही. नाही, पण एखादी गोष्ट जर घटना विरोधी असेल तर ती हाणून पाडण्याचा अधिकार हा हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाला आहे. ती एखादी केस जर असेल हां. तर हा मुद्दा असा आहे की उद्या याच्यावर ॲक्शन घेतलं तर संबंध देशामध्ये अराजकता माजेल. कारण या पक्ष आणि पार्ट्याचा प्रभाव एवढा मोठा आहे, त्याच्यामुळं तिथे अडचणी आहेत. आता त्याला एकच पर्याय, जनतेला जागवणं आणि अशा लोकांना संसदेमध्ये जाण्यापासून थांबवणं, हा एवढाच पर्याय आहे. पुन्हा मी वाराणसीकडे येतो. वाराणसीची निवडणूक अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. पूर्ण देशाचं लक्ष त्याकडे लागलंय. या निवडणुकीत एका बाजूला नरेंद्र मोदी आहेत, जे व्यक्तिशः बरे आहेत असं तुम्हाला वाटतं, आणि दुसरीकडे अरविंद केजरीवाल आहेत, जेही व्यक्तिशः त्यागी आहेत असं तुम्हाला वाटतं. या निवडणुकीमध्ये तुम्ही कोणाची बाजू घ्याल? नाही, मी कोणाचीच बाजू घेणार नाही. शेवटी मी असं सांगितलं ना, पक्ष आणि पार्ट्यांना मी मानतच नाही घटनेप्रमाणे. त्याच्यामुळं पक्ष पार्ट्या हे मी त्यांना कुठेही सपोर्ट करू शकत नाही, त्यांच्याबद्दल बोलू शकत नाही. आता जनतेने ठरवायचं त्यांना कोण दिसतो की जो आपलं हित साधू शकेल, देशाचं हित साधू शकेल, असं कोण दिसतं ते लोकांनी ठरवायचं. तेव्हाचे राहुल गांधी आणि आताचे राहुल गांधी यामध्ये फरक आहे, ते बदलले आहेत असं तुम्हाला वाटतं का? त्यांची संपत्ती दाखवली 8 कोटी काहीतरी. हे काय इन्कम सोर्सेस आहेत, उत्पन्नाचं साधन काय आहे? कुठं नोकरी नाही, कुठं धंदा नाही, कुठं व्यवसाय नाही. मग 8 कोटी रुपये कसे जमा होतात? अण्णा, आपण केजरीवालांबद्दल बोललो, नरेंद्र मोदींबद्दल बोललो, तिसरं नाव राहुल गांधींचं आहे. राहुल गांधींबद्दल तुमच्या काय भावना आहेत? कारण ज्या वेळेला तुम्ही रामलीला मैदानात आंदोलन करत होता, त्यावेळेला निखिल वागळे जे आमचे संपादक आहेत, ते मी आपल्याला भेटायला आलो होतो, आणि त्यावेळेला तुम्ही म्हटलं होतं की माझी इच्छा आहे की राहुल गांधी यांनी येऊन चर्चा करावी.
त्यावेळेला राहुल गांधी आले नाहीत, पण आता ते देशभर फिरतायत, तरुणांशी संवाद साधायचा प्रयत्न करतायत. तेव्हाचे राहुल गांधी आणि आताचे राहुल गांधी यामध्ये फरक आहे, ते बदलले आहेत असं तुम्हाला वाटतं का? सत्ता तर अजून डोक्यातून निघलेलं नाही. बदल काय झाला? आज जे चाललेलं आहे सत्तेसाठीच चाललेलं आहे. आणि ज्यावेळेला सत्तेवर होते त्यावेळेला सत्तेवर येऊन हा देश बदलायचा असं वाटत असेल तर मग तुमचे मंत्री एवढे भ्रष्टाचारी का दिसले आले पुढे? 45 वर्ष तुमचं लोकपाल बिल पडलं होतं लोकसभेमध्ये. अनेक वेळेला 8 वेळेला बिल आलं, ते तुम्ही पास करू शकला नाहीत. पण शेवटी त्याच काँग्रेसच्या सरकारने पासही त्याच केलं. काँग्रेसने केलं, पण ते कधी केलं? जनतेने नाक दाबलं त्यावेळेला तोंड उघडलं. जनतेचं प्रेशर आलं, म्हणून ते काम करायला पाहिजे मग त्याचं देशामध्ये. त्याचं श्रेय तुम्ही काँग्रेसला नाही देणार, लोकपालचं? काँग्रेसला श्रेय, काँग्रेसचं काय की मी आधीच सांगितलं होतं, BJP आणि काँग्रेस आम्ही एवढे वर्ष प्रयत्न करत होतो. मग शेवटी आम्ही BJPला धरलं. काँग्रेस जेवढी जबाबदार आहे तेवढी BJP बी जबाबदार आहे. तुम्ही काँग्रेसला म्हणता हे बिल आणा आणि ते आणत नसेल तर तुम्ही याच्यावर आंदोलन का करत नाही? हे मी लिहिलं आणि लिहिल्यानंतर मग BJPने काँग्रेसला आणलं की नाही हे बिल आणायलाच पाहिजे मला. आणि ह्या दोघांनी मग निर्णय घेतला, BJP आणि काँग्रेस दोघांनी निर्णय घेतला की ह्या बिलावरती चर्चेला आणलं पाहिजे. म्हणजे 1 वर्ष बिल पडून होतं काही कारण नसताना, पण ज्यावेळेला निवडणुका हे जवळ सगळं आल्या. झालं, निवडणूक जवळ आली आणि हे स्टेटमेंट झालं, मग दोघांनी ठरवलं की बिल आणायचं. त्यावेळेला मी राहुल गांधी आणि BJP दोघांनाही धन्यवाद दिले होते की तुम्ही आणायचं जे ठरवलं याच्याबद्दल धन्यवाद. बाकी राहुल गांधी फार चांगला आहे म्हणून धन्यवाद नव्हते. पण तो राहुल गांधी हे स्वच्छ किंवा भ्रष्टाचार मुक्त आहेत असं तुम्हाला वाटतं? आता हे काय की ते दिल्लीमध्ये असतात, मी इथे असतो. ते एवढे स्वच्छ असतील असं मला प्रमाणपत्र कसं देता येईल? मला प्रमाणपत्र देता येणार नाही. जर ते नसते तर आता त्यांचं फॉर्म भरून दिलेला आहे, त्यांची संपत्ती दाखवली 8 कोटी काहीतरी. हे काय इन्कम सोर्सेस आहेत? उत्पन्नाचं साधन काय? कुठं नोकरी नाही, कुठं धंदा नाही, कुठं व्यवसाय नाही. 8 कोटी रुपये कसे जमा होतात, कुठून येतात? प्रश्न आहे ना. म्हणून असं प्रमाणपत्र कोणाला देता येणार नाही की ते फार स्वच्छ धुतल्या तांदळासारखे. अण्णा, पैशांचा विषय आता निघालाय. ही निवडणूक सगळ्यात खर्चिक निवडणूक आहे असं मानतात. आत्ताच आपण इथे सुद्धा पाहिलं, राळेगणमध्ये सुद्धा जे पेपर्स आलेत त्याच्यात पानपानभर मोदींच्या, काँग्रेसच्या, राष्ट्रवादीच्या जाहिराती आल्यात. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. शहरांमध्ये तर जास्त केले जातात. वृत्तपत्रांमध्ये जशा जाहिराती आहेत तशाच रेडिओवर आहेत, TV वर आहेत, इंटरनेटवर आहेत आणि त्याशिवाय सभांच्या माध्यमातून आणि इतर माध्यमातून कोट्यवधी रुपये नाही तर शेकडो कोटी रुपये खर्च होतात. या सगळ्या विरुद्ध तुम्ही काहीच नाही बोललात? नाही, आम्ही त्याच्यावरती वेळोवेळी बोलतोय. हा जो निवडणुकावरती खर्च करतो हा पैसा येतो कुठून? ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन निर्णय घेतला की आम्हाला जे डोनेशन मिळतं पार्टीला 20,000 रुपयापर्यंत हिशोब कोणाला द्यायचा नाही. बरोबर. आणि हे उद्योगपतीकडून लाखो रुपयाचं डोनेशन घेतात, त्याचे 20-20 हजाराचे तुकडे करतात, त्याला नाऱ्या, गोम्या, चिम्या, दाम्या, राम्या असे नावं देतात आणि काळा पैसा पांढरा इथं होतो या पक्ष पार्ट्याकडून. तो पैसा हा सगळा बाहेर येतो. या विरोधात तुम्ही काय करता? आम्ही फक्त बोलत राहतो. अनेक वेळेला बोललो, सभामध्ये बोललो, इलेक्शन कमिशन त्यांना आम्ही 6 मीटिंग घेतल्या, त्याच्यात हा मुद्दा वारंवार बोललो की तुम्ही स्पेशल ऑडिट का करत नाही? 1-1 रुपयाचं ऑडिट करा ना या पक्ष आणि पार्ट्यांचं, तर हे थांबेल. तुम्ही ऑडिट केलं पाहिजे, ते अजून करत नाहीत. का नाही करत? काय कळत नाही ते. निवडणूक आयोगाबद्दल खूप तक्रारी येत आहेत. अनेक लोकांची नावं गायब होती. तुम्ही म्हणताय की या सर्व जो काळा पैसा निवडणुकांमध्ये येतोय हा सुद्धा निवडणूक आयोगाने थांबवायला हवा.
निवडणूक आयोग स्वतःची कर्तव्य नीट बजावत नाही असं तुम्हाला वाटतं? नाही, एकूण जे चित्र दिसतं, आता आम्ही ज्या चर्चा केल्या 5-6 मीटिंग आमच्या झाल्या. तर आम्ही जे केलेल्या चर्चा ते फक्त लिहितात सरकारला, केंद्र सरकारला. केंद्र सरकार, आणि केंद्र सरकार त्याच्यावर काहीच करत नाही. आणि आयोग गप्प आहेत, म्हणजे आयोगाला अधिकार नाहीये. अधिकार नाहीत. निवडणूक आयोगाला जास्त अधिकार देण्याची, त्यांना निधी देण्याची गरज आहे का? नाही, त्याच्यात असं आहे, आम्हाला जे वाटतं, आता देशभर आम्ही ही मोमेंट जी उभी करतो त्याच्यामध्ये इलेक्शन हा मुद्दा जो आहे, याद्या तयार करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, याच्या व्यतिरिक्त एक वेगळा आयोग असायला पाहिजे आणि त्याला पूर्ण अधिकार असायला पाहिजे. सरकारकडे त्याच्यात जाण्याची वेळ येऊ नये, त्याला स्वायत्तता असली पाहिजे. आता ह्या आयोगाला स्वायत्तता आहे, पण वेळोवेळी ते केंद्र सरकारच्या अखत्यारीत राहावं लागतं. असं अखत्यारीत राहून होणार नाही. तर इकडे तुम्ही सर्व पक्षावर पार्ट्यावरती नियंत्रण ठेवणारा आयोग, त्याचं ऑडिट, त्यांच्याकडे किती पैसा आला, किती खर्च झाला, गुन्हेगारांना तिकीट दिलं का, जर गुन्हेगारांना तिकीट दिलं असेल तर त्या पार्टीचं रजिस्ट्रेशन रद्द, इथपर्यंत अधिकार द्यावे लागतील. तळाला देशात शिस्त येईल. म्हणजे तुमचं म्हणणं आहे 2 निवडणूक आयोग असावेत, एक जे फक्त निवडणुका घेईल आणि दुसरं जे सर्व गैरकृत्यांवरती लक्ष ठेवेल. हां, मग एकाच आयोगाला हे सगळे अधिकार का देऊ नयेत? द्यायला हरकत नाही. काम खूप मोठं आहे देशातलं. आता एकच आयोग आहे ना, त्याने हे करायला पाहिजे ना. होत नाही. साधे याद्या बरोबर करता आलं नाहीत. हजारो लाखो मतदारांची नावं आली नाहीत. ती चुकीमुळे आली नाहीत की त्यामागे काही कट आहे असं तुम्हाला वाटतं? आता हे त्याची चौकशी झाली तर आपल्याला माहीत पडेल. पण ही बाब बरोबर नाही. आज एक मत या देशाचं चित्र बदलू शकतं, एवढे मतामध्ये ताकद आहे. आणि लाखो मतं तुमची गायब झाले तरी माहीत नाही. आम्ही इकडं प्रचार करतो आहे की मत देण्याचं चुकवू नका. मत हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, प्रत्येकाने मत हे द्यायलाच पाहिजे. आणि इकडं लाखो मतदारांची नावच मतदान यादीत नाही, तर हा फार मोठा दोष आहे. अण्णा, तुम्ही एकीकडे म्हणताय की एक असं निवडणूक आयोग नवं निर्माण व्हावं ज्याला अधिकार असेल पक्ष पार्ट्यांवर लक्ष ठेवण्याचं. या निवडणुकीमध्ये अशा अधिकारांची खूप गरज वाटली, कारण या निवडणुकीत अनेक लोकांनी बेताल वक्तव्य केली, अनेकांनी धमक्या दिल्या. अजित पवारांनी असं म्हटलं एका गावामध्ये जाऊन की जर तुम्ही आम्हाला मत नाही दिलं तर आम्ही तुमचं पाणी तोडू. अशा प्रकारची धमकी देऊन मत मिळवणं म्हणजे लोकशाहीचा गळा घोटणं. तुम्ही लोकशाहीचा गळा घोटता की तुम्हाला मत मिळवण्यासाठी अशा प्रकारच्या तुम्ही धमक्या देऊन मत मिळवायला लागलात तर ती लोकशाही राहणार नाही, ती हुकुमशाही होईल. मग ती इंग्रजापेक्षा भयान असेल. म्हणून हा दोष आहे. त्यासाठी आमचं म्हणणं आहे, असा धमकी देऊन कोणी जर मतं मिळवत असेल तर तो जेलमध्ये जायला पाहिजे. अशा काही कायद्यात जर सुधारणा करायचं तर करा, पण शिस्त आणायची ना देशात. पक्ष आणि पार्ट्यांचे रजिस्ट्रेशन कॅन्सल केले पाहिजे. अशा लोकांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. त्याच पार्टीचे पद्मसिंह पाटील यांच्या विरुद्ध तुम्ही प्रचाराला जाणार होतात, पण तुम्हाला कलेक्टरने परवानगी नाकारली. तुम्ही 1 दिवसाचं उपोषण करणार होतात. मग ते उपोषण तुम्ही राळेगणमध्येच का नाही केलं? नाही, आता आमचं जे काही साध्य करायचं, उपोषण तिथं जाऊन 1 दिवस करणार असतो. कारण इथं करणं आणि तिथं करणं फरक आहे. लोक पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचं पूजन करतात, घरातही फोटो असतो ना, मग पंढरपूरलाच का जायला पाहिजे? तुम्ही पद्मसिंहांची तुलना पांडुरंगाशी करताय. नाही, पंढरपूरच नाही. मी एक उदाहरण सांगितलं. हे पद्मसिंह तर पांडुरंगाचे काय, त्यांची काय पात्रता आहे? जो माणूस 2-3 वेळेला जेलमध्ये गेला, आम्ही काय केलं की त्याची पत्रकं काढली आणि घराघरामध्ये पत्रक कशी जातील हा प्रयत्न केला. आणि त्यानंतर तुम्हाला धमकीचे फोन आले. त्याच्यानंतर धमक्या आल्या. आता आम्ही मरणच हातावर घेतलंय, मरणाची चिंता नाही. पण मग असं असलं तर मग तुम्ही सिक्युरिटी सोबत घेऊन का फिरता अण्णा? तुमच्या सोबत 24 तास हे security. ऐकत नाही ना. तर सरकारला मी 3 पत्र लिहिले की हे काढून टाका, हे मला गरज नाही आहे. पण ते काय की
मला भीती नाही, पण ते सरकारला भीती वाटते. नाही नाही, थोडं तरी ठेवा, कमी जास्त झालं तर त्यांची जबाबदारी आहे. तर त्यामुळं ते होऊन मागे लावतात. मला गरज नाही आहे, फकीर माणसाला का, आणि ज्याचं मरणच मरून गेलं त्याला सिक्युरिटीची गरज काय. 2019 आणि 2019पर्यंत आम्हाला सफलता नाही मिळाली, तर 2024 10 वर्ष 12 वर्ष सबंध देशभर फिरून सरकारचं नाक दाबलं तर तोंड उघडलं पाहिजे. अण्णा, वयाच्या 77व्या वर्षी तुम्ही काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत चालण्याचा विचार बोलून दाखवतायत. मला विश्वास आहे की मी 100 वर्ष मरणार नाही. आता मुलाखतीच्या शेवटच्या भागाकडे येतो अण्णा. मी आत्ता ज्यावेळेस आलो तेव्हा तुम्ही काहीतरी लिखाण करत होतात, तर सध्या तुम्ही नेमकं काय करताय? तुम्ही जर या निवडणुकीमध्ये सक्रिय नसलात तर तुमच्या पुढच्या काहीतरी योजना सुरू आहेत. लोकपाल तर झालंय, कारण आता देशामध्ये 2019 आणि 2019पर्यंत आम्हाला सफलता नाही मिळाली, तर 2024 10 वर्ष 12 वर्ष सबंध देशभर फिरून समविचारी लोकांचं एक संघटन, ते संघटन प्रत्येक राज्यामध्ये जिल्हा तालुका गाव स्तरावर असं एक मोठं संघटन उभं करायचं. मग त्याच्यातून हे सगळे प्रश्न आहेत. निवडणुकीमध्ये काय बदल व्हावा, संसदेमध्ये चारित्र्यशील लोकांनी कसं जावं, त्याचबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. म्हणून आम्हाला राष्ट्रीय स्तरावरती एक असं संघटन उभं करून सरकारचं नाक दाबलं तर तोंड उघडलं पाहिजे, ही अवस्था निर्माण करायची. पण तुमच्या सोबत कोण आहे या पूर्ण याच्यात? खूप लोक आता जोडायला लागलेत. आता सध्या तर आम्ही 40 लोक, चांगले चांगले लोक, राजेंद्र सिंग किंवा राजाजी असे खूप देशभरातले चांगले लोक आहेत. आता 9 राज्यात आम्ही मीटिंग लावलेल्या आहेत. आणि 1942 मुंबई चले जाओचा नारा दिला होता महात्मा गांधींनी. ऑगस्ट क्रांती मैदान 9 ऑगस्ट 2005ला मुंबईमध्ये ऑगस्ट क्रांती मैदान, देशभरातले लोक तिथं बोलवायचे, जास्त नाही, 4 ते 5 हजार. 2015 म्हणतात तुम्ही. तिथून आम्ही घोषणा करणार आणि मग आमचे दौरे सुरू होतील. कोणत्या राज्यात कोणी काम करायचं हे आम्ही ते नेमून घेऊ. त्या राज्यात ह्या सगळ्या कार्यकर्त्यांनी कामाला सुरुवात करायची. 2-2.5 वर्ष गेले की कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा, त्याच्यातून देशभर चांगला प्रभाव पडेल. आणि आम्हाला विश्वास आहे की 2019पर्यंत काही ना काही जागृती झालेली असेल. करायचं काय नाही, आम्ही पक्ष नाही काढायचा, पार्टी नाही काढायची, इलेक्शन नाही लढवायचं, फक्त जनशक्तीचा दबाव, स्वातंत्र्याचा अर्थ स्वराचार म्हणून कोणी लावत असतील तर त्याच्यावर जनशक्तीचा दबाव निर्माण करणं, हे काम आम्हाला करायचं. अण्णा, वयाच्या 77व्या वर्षी तुम्ही काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत चालण्याचा विचार बोलून दाखवताय. 2019च नाही तर 2024पर्यंतचा विचार करताय. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मला विश्वास आहे की मी 100 वर्ष मरणार नाही. आमच्याही शुभेच्छा आहेत तुम्हाला.